बँकांनी बँकेच्या ठेवीदार खातेदारांची फसवणूक करीत आर्थिक लुबाडणूक केल्यामुळे ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथे प्रत्यक्ष भेट देत खातेदारांच्या फसवणुकीबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला। नाही आहे, तुमच्या हातात नाही आहे। हे लोकांना पैसे पाहिजे, पैसे तुम्ही देत नसेल तर त्यांना कमीत कमी जे प्रॉपर्टी त्याची व्हॅल्युएशन जे आहे त्या व्हॅल्युएशन ते काही हे म्हणत नाही आहे की 10 कोटीची प्रॉपर्टी आहे आम्हाला 5 कोटी रुपये द्या, ज्याचा व्हॅल्युएशन सरकारने काढलेला आहे त्याच भावाने ते घेतील। आता प्रस्ताव तयार केलं, कलेक्टरच्या नंतर हे मंत्री साहेब किती वर्ष बसणार त्याचा लोक मरत आहे ना, लोक किती लोक मेलेले आहे। आता मी पण आकडा सोडलेला त्याच्यामध्ये हे सगळं परिस्थिती मग सगळ्यांना एकत्र तुम्ही हे करणार असेल तर मला काही त्यांना घेणं नाही ना। दुसरी संस्थामध्ये या मॅटरला आता किती वर्ष होऊ लागले ते अधिवेशनामध्ये ते मांडले असते की असं असं आपल्याला हे करायचं आहे, ते कॅबिनेटमध्ये मीटिंग म्हणजे डिस्कशन केलं असते। कुणाला पाठले?